आवाज सर्वसामान्यांचा। कातरखटाव येथील संजय गौरीहर मोरे हे मातंग वस्ती येथे आई वडील पत्नी लहान मुलगा असे सहपरिवार राहत आहेत। संजय गौरीहर मोरे यांच्या मुलाला रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले होते। ही बाब माजी सरपंच तानाजी शेठ बागल यांना समजल्यानंतर शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीने आणि माजी सरपंच तानाजी शेठ बागल यांच्या प्रयत्नाने संजय गौरीहर मोरे यांना रोख रक्कम 10,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली। संजय मोरे यांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही अशी कुटुंबाची परिस्थिती असल्याने शेखर भाऊ गोरे यांचे कट्टर समर्थक कातरखटावचे माजी सरपंच तानाजी शेठ बागल यांच्या प्रयत्नाने सर्वसामान्य कुटुंबातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लहान मुलाच्या कुटुंबाला 10,000 रुपयांची रोख आर्थिक मदत देण्यात आली। सर्वसामान्यांच्या सदैव पाठीशी असणारे नेतृत्व माजी सरपंच तानाजी शेठ बागल यांच्या ही गोष्ट कानावर आल्यानंतर त्यांनी कसलाही विचार न करता सरळ हाताने 10,000ची आर्थिक मदत केली आहे। सातारा जिल्हा आणि मानखटाव तालुक्याचे धडाडीचे नेतृत्व करणारे शेखर भाऊ गोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून तानाजी शेठ बागल यांची कातरखटाव सह भागात ओळख आहे। अशा तऱ्हेने सर्वसामान्य कुटुंबांना फुल ना फुलाची पाकळी उपचारासाठी आर्थिक मदत मिळाल्याने या कुटुंबाने शेखर भाऊ गोरे तसेच त्यांचे कट्टर समर्थक माजी सरपंच तानाजी शेठ बागल, संतोष भाऊ दुबळे, दस्तगीर डांगे कार्यकर्ते यांचे आभार मानले। यावेळी जगन्नाथ उबाळे, तात्यासो भिसे, सुरेश दुबळे, सुभाष दुबळे समाजातील बांधव उपस्थित होते। ताना शेठ बागल यांच्या माध्यमातून आणि शेखरभाऊ गोरे यांच्या वतीने इथे एक मदत करण्यात आली आहे एक यांच्या नातवासाठी। तर आपण जाणून घेणार आहोत, काय बोला। नमस्कार। कातरखटाव येथील सातारा साठे नगरमधील संजय गौरीहर मोरे यांचा एक लहान मुलगा आहे, एक 2-3 महिन्याचा आहे। त्याच्या हृदयाचा एक आजार आहे त्याला। त्या आजारासाठी माननीय सरपंच तानाशेठ बागल यांना कळल्यानंतर त्यांनी शेखरभाऊ गोरे यांच्या परिसराच्या वतीनं आणि तानाशेठ बागल यांच्या प्रयत्नाने आज त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण 10,000 रुपये त्या लहान मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी तानाजी बागलच्या प्रयत्नातून आपण इथून त्यांना मिळवून देत आहोत। तसेच त्यांना तानाजी बागल यांनी सूचित केले की जे कुठली अडचण आली काय आली तर आम्हाला शेखरभाऊ गोरे यांच्या परिसराच्या वतीनं तुम्हाला सहकार्य केलं जाईल। आणि तानाजी बागल यांना कळल्यानंतर त्यांना कसलाही विलंब न लावता संजय गौरीहर मोरे यांच्या लहान मुलाला एक हृदयाची शस्त्रक्रियेसाठी आपण त्यांना शेखरभाऊ गोरे यांच्या माध्यमातून तानाशेठ बागल यांच्या प्रयत्नातून आपण त्यांना 10,000ची मदत केली। अच्छा, तर माजी सरपंच तानाशेठ बागल यांच्या माध्यमातून आणि शेखर गोरे यांच्या त्यांच्या प्रयत्नाने एक भरपूर कातरखटावमध्ये मदत येते, त्याविषयी काय बोलाल 2 शब्द? कातरखटाव येथील कार्यसम्राट माजी सरपंच माननीय तानाशेठ बागल एक स्नेह जिव्हाळ असा आहे की त्यांना गोरगरिबाचं कोणतंही दुःख त्यांना कधी बघवलं जात नाही। त्यांच्या कहाणी पडल्यानंतर त्यांची सर्वप्रथम ही मदत असते की माझ्या गोरगरीब जनतेला माझ्या सहाय्यातून माझ्या प्रयत्नातून कशी मदत मिळेल आणि ते गोरगरीब कसे प्रश्न सुटवले जातील हेच तानाशेठ बागल सदैव प्रयत्नशील असतात। त्यानंतर त्या दिवशी आम्हाला असंच बोलता बोलता संजय मोरे यांच्या लहान मुलाच्या हृदयाच्या ऑपरेशनसाठी कळल्यानंतर तानाजी बागल यांनी कसलाही विलंब न करता ताबडतोब आज शेखरभाऊ गोरे यांची गाठ घेऊन शेखरभाऊंना सर्व सत्यपरिस्थिती सांगितल्यानंतर भाऊंना एकच सांगितले की भाऊ हे गरीब कुटुंब आहे, त्यांना कसल्या पद्धतीने आपल्याला मदत केली पाहिजे। त्या मदतीच्या दृष्टीने आज त्यांना एक 10,000ची मदत कार्यसम्राट सरपंच माननीय तानाशेठ बागल यांच्या माध्यमातून आज त्या कुटुंबाला मिळाली। ह्याच एक आम्ही एक मातंग समाजी बांधव खरंच तानाशेठ बागल यांचे जेवढे मानावे तेवढे आभार आम्ही खरंच कमीच आहेत, कारण भरपूर मातंग समाजातील भरपूर कुटुंबांना माननीय तानाशेठ बागल यांच्या प्रयत्नातून शेखरभाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला भरपूर मदत मिळाली आहे। तानाशेठ बागल यांचे खरंच उपकरणं म्हणता ही त्यांची जी गोरगरिबावर असणारी ती प्रेम आहे हे सदैव आमच्यावर राहावं हीच आमची विनंती आहे। बोला, तुम्हाला एक आर्थिक मदत झाली तुमचं एक मुलाला एक थोडंसं दवाखान्यासाठी एक तानाशेठ माजी सरपंच तानाशेठ बागल यांच्या प्रयत्नाने आणि असे भरपूर आणि त्यांनी असं एक 2-4 वेळा इथे मदत केली आहे वस्तीवर। तुम्हाला काय वाटते असं त्यांच्याबद्दल? त्यांनी माझ्या बाळाला असं कळाल्यानंतर त्यांनी खूप मदत केली आम्हाला। बरं, त्या दुसरं काय नाही, त्यांनी मदत केली आम्हाला बरं वाटलं, भाग्य वाटलं। आमची यांच्याकडून एवढीच अपेक्षा की आमच्या बाळाला लवकर बरं वाटावं, दुसरं काय सुद्धा नाही। तर आज या ठिकाणी
मोरे यांच्या नातवाला मदत झाली माजी सरपंच तानाजी शेठ बागल यांच्या प्रयत्नाने अशी तुम्हालाही पाठीमाग तुमच्या कोण भाचा का कोण भाच्यासाठी त्यांनी मदत केली. काय वाटते दोन शब्द त्यांच्याबद्दल? ते तानाजी शेठ हे गावचे चांगले प्रतिष्ठित हे आहेत. अच्छा. तरी आमच्या बाच्याचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी नुसता फोन केला होता, तर दादाने मला एक सांगितलं की काही काळजी करू नको, तुला मी मदत करीनच. त्यावेळेस ते बाहेर होते, पण ते आले त्यांनी मदत मला केलेली आहे. बरं. आता बाचा आमचा चांगला आहे, त्यांच्या कृपेने चांगला आहे. वा, छान. तर आज मोरेंच्या नातवाला सुद्धा त्यांनी मदत केली. त्यांच्या आज तुम्ही ते त्यांच्या कुटुंब सांत्वनासाठी आला. काय वाटतं तुम्हाला? आनंदाची गोष्ट आहे. तानाजी शेठ हे एक गरिबासाठी एक चांगले व्यक्ती आहेत. अच्छा. त्यांच्यापासून भरपूर लोकांनी फायदा झालेला आहे. आपल्या इथं समाजात चांगला प्रयत्न केलेला आहे त्यांनी आपल्या समाजासाठी. आज या ठिकाणी तानाशेठ बागल यांना समजले की आमचे मित्र संजय गौरी मोरे यांच्या मुलाला छातीत म्हणजे कोणता तरी आजार आहे. ते समजल्यानंतर त्यांनी लगेच कोणत्याही गोष्टी न विचार करता डायरेक्ट पाठपुरावा केला व ऑफिसला जाऊन शेखर गोरे भाऊ यांच्या हे कानाव घातले. तर त्यांच्या प्रतिष्ठानमार्फत त्वरित 10,000 रुपये एकची मदत केली व भविष्यात अजून काही लागलं तरी भाऊनी आश्वासन दिले की आम्ही कोणत्याही गोष्टी मदतीसाठी तयार आहोत. हा प्रत्येक गोष्टीसाठी तानाशेठ बागल गोरगरिबाच्या पाठीमागं सदैव असणार आहेत. हाच भाऊनी व तानाशेठनी आपल्याला शब्द दिलेला आहे. बोला, काय म्हणताय? आज माझ्या बाळाचं लय म्हणजे लय त्याला बेकार वाटत होतं बरं. की माझ्या बाळासाठी त्याच्या बाळासाठी ते रडत होता की मला मदत कोण करेल, आपल्यापाशी पैसा नाही. मग सगळी आम्ही एखाद्या ह्याच्यासारखं बसलो. पण एकच माझ्या मुलानं ओळखलं की मला कुणाचाही आधार नाही, पण माझ्या दादांचा आधार आहे. बघूया अच्छा. काय करायचं म्हणला, तिथं बघूया आपला परमेश्वर आहे ती. का तर सगळ्याचं हे दादाने वजवत चाललेलं आहे. आणि हे दादाने ना असं म्हणजे त्याने कधी मार कुणी असं धरलेलं नाही. पोटच्या बाळासारखं पोटच्या पाटीसारखं असं त्यानं धरलं. अच्छा. म्हणून आम्हाला सगळ्याला समाजाला हा माणूस परमेश्वरा भगवंत आमचा अवश्य त्याला घालून दे, सुखी राहू दे, आमच्या मदतीला उभा राहिलाय. त्याचं बी असंच परमेश्वरानं सुख समान राहावं. माझं एवढं आहे, माझ्या बाळाला त्यांनी वाचविलेलं आहे. आणि इथून पुढे जरी नड अडचण आली तरी पण बिचारीच्या पोटात आहे की काही असलं मी उभा आहे. तसंच आम्ही त्यांच्या कामाला मी उभं राहू, कुठले बी काम असू दे. तर तुम्हाला त्यांनी मदत केल्यावर दोन शब्द तुम्ही त्यांच्याबद्दल अगदी म्हणजे व्याकुळ होऊन हे केलेलं आहे. तर तुमच्या नातवाला बरं वाटो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.